सह्याद्रीच्या कुशीत उभा असणारा, इतिहासाच्या प्रत्येक पानावर आपला ठसा उमटवणारा हा आहे मराठ्यांचा अभिमान किल्ले प्रतापगड। 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयातूनच जन्माला आला किल्ले प्रतापगड। हा फक्त एक किल्ला नव्हता, हा होता महाराजांच्या रणनीतीचा पहिला एक स्तंभ। प्रतापगडाची रचना म्हणजे शुद्ध विज्ञान। प्रतापगडाची उंची 3500 फूट, गडाच्या चारही बाजूला उतार, त्यामुळे शत्रूंना वर चढणं अशक्य। बाले किल्ल्यातून दिसणारा 360 व्ह्यू म्हणजेच हे सर्वच त्या काळातील ॲडव्हान्स इंजिनिअरिंग होतं। प्रतापगड म्हणजे जिओग्राफिकल इंटेलिजन्स अँड मिलिटरी सायन्स यांचं सर्वात उत्तम उदाहरण। 1659 इतिहासातील सर्वात निर्णायक दिवस। अफजल खानाला हरवण्यासाठी महाराजांनी जी योजना आखली ती आजच्या काळातील स्ट्रॅटेजिक वॉरफेअर केस स्टडी म्हणूनही शिकवली जाते। अफजल खानाची ताकद होती गर्व आणि अहंकार, पण महाराजांची ताकद होती शिस्त, निरीक्षण आणि विज्ञानधारित निर्णय। आणि अखेर 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास झाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला। सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कसा असावा, तर प्रतापगड युद्धातील 2 जिवंत उदाहरणं म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर आणि जीवा महाला। युद्ध जिंकल्यावरही महाराज थांबले नाहीत, त्यांनी लगेच संरक्षण मजबूत केलं, पुण्याची फेररचना केली आणि पुढील हल्ल्यासाठी तयारीही केली। प्रतापगड आपल्याला शिकवतो, तयारी नसल्यास विजय अशक्य, नाहीतर स्वतःच्या नियोजनावरती विश्वास असावा। आजचा फोर्ट फ्रायडे प्रतापगडासारख्या किल्ल्याची कथा सांगतो।